आज नाश्त्यासाठी केले आहेत डोसे. पण डोश्यांसोबत जर का जी चटणी असते ती जर का परफेक्ट झाली तर मग डोसे खायची काही मजाच वेगळी असते. नमस्कार मंडळी, नगी ठसक्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या नारळाची चटणी कशी करायची ते. तर त्यासाठी मी इथे नारळ घेतलेला आहे, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, त्याचबरोबर इथे फुटाणे घेतलेले आहेत, चिंच घातलेलं आहे, थोडंसं कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत थोडीशी, त्याचबरोबर याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे. झाकण लावून घ्यायचं आणि छान मिक्सरला एकदम स्मूथ अशी ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची. एकदम बारीक हे वाटण वाटून घ्यायचं आहे आपल्याला. वाटण वाटून झालं की मग एका भांड्यामध्ये हे सगळं वाटण काढून घ्यायचं आहे. आता हे वाटण चिकटलं होतं मिक्सरच्या भांड्याला, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते देखील पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चला तर आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात. तर त्यासाठी इथे तडका पॅन मध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, गॅस बंद करायचा, त्यामध्ये मोहरी घालायची, थोडंसं हिंग घालायचं आणि कढीपत्त्याची पानं घालायची आणि तयार केलेल्या चटणीवरती ही फोडणी ओतून घ्यायची. व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायची. मस्त झणझणीत अशी ओल्या नारळाची चटणी तयार आहे. आता आपण इकडे डोसे तयार करून घेऊयात. तर त्यासाठी गॅसवरती मी डोस्याचा तवा गरम करून घेतला, त्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं. आता काय करायचं आहे, डोस्याचं जे बॅटर आहे ते पळीच्या सहाय्याने मधोमध ओतून घ्यायचं आणि हलक्या हाताने हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. डोस्याचं पीठ हे कसं तयार करायचं याचा जर का व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्याचा सुद्धा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. कडेने सगळीकडून तेल ओतून घ्यायचं व्यवस्थित. मस्त असे पेपर डोशासारखा डोसा तयार होतो, छान अशी जाळी सुटते. तुम्ही बघू शकता मस्त असा क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे, छान असा दोन्ही साईडनी भाजला गेलेला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ माझे जर का तुम्हाला आवडत असतील तर युट्यूब वरती सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम, फेसबुक वरती फॉलो करायला विसरू नका. लवकरच तुमच्यासोबत मेदूवडा आणि इडलीची सुद्धा रेसिपी शेअर करणार आहे, तर त्यासाठी आपला चॅनल पाहत राहा. थँक्यू.